नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत तुळशी विवाह कसा करावा. जाणून घेऊया शुभवेळ, साहित्याची यादी आणि उपासनेची सोपी पद्धत. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. या अगोदर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तुळशी विवाहाचं आयोजन हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानलं जातं. असं केल्यानं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होऊन सुख आणि सौभाग्य प्रदान करतात, असं पुराणानुसार मानलं जातं. हिंदू धर्मात कार्तिक महिन्यातील एकादशीला देवउठाणी एकादशी साजरी केली जाते. या दिवशी तुळशी आणि शालिग्राम यांचा विवाह लावला जातो. काही लोक कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशी विवाह करतात. त्यामुळं 2023मध्ये 23 नोव्हेंबर आणि 24 नोव्हेंबर असे दोन दिवस तुळशी विवाहाचं आयोजन करता येणार आहे. हिंदू धर्मात तुळशी विवाहाला खूप महत्त्व आहे. असं केल्यानं कन्यादानासारखे पुण्य मिळतं आणि घरात सुख समृद्धी येते असं मानलं जातं. जाणून घेऊया तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त, साहित्य, सूची आणि पूजा पद्धती. तुळशी विवाहासाठी शुभ मुहूर्त. देवउठाणी एकादशीच्या दिवशी तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त. यावर्षी 22 नोव्हेंबरला कार्तिक महिन्याच्या एकादशीला रात्री 11:03 सुरुवात होईल आणि 23 नोव्हेंबरला रात्री 9 वाजता समाप्त होईल. त्यामुळे उदय तिथीप्रमाणे 23 नोव्हेंबरला देवउठाणी एकादशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सायंकाळच्या पूजेची वेळ संध्याकाळी 6:50 सुरू होईल आणि रात्री 8:09 संपेल. द्वादशी तिथीला तुळशी विवाहाचं आयोजन. कार्तिक महिन्यातील द्वादशी तिथीला बहुतेक लोक तुळशी विवाहाचं आयोजन करतात. यावर्षी कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी 23 नोव्हेंबर रोजी रात्री 9:01 सुरू होईल आणि 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7:06 समाप्त होईल. या दिवशी प्रदोष कालाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:25 ते 6:04 आहे. तुळशी विवाहाच्या साहित्याची यादी. हळद, शालिग्राम, गणेश मूर्ती, शृंगाराचं साहित्य, विष्णूची मूर्ती, बतासा, फळे, फुले, धूप, दीप, हळद, हवन साहित्य, ऊस, लाल ओढणी, अक्षता, रुळी, कुंकुम, तीळ, तूप, आवळा, मिठाई, तुळस यासह पूजेसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी नक्की गोळा करा. तुळशी विवाहाची सोपी पद्धत. तुळशी विवाहाच्या दिवशी सकाळी लवकर उठा. आंघोळीनंतर स्वच्छ कपडे घाला. तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करा. तुळशी विवाहात कन्यादान करणाऱ्यांनी उपवास करावा. प्रदोष काळात तुळशी विवाह केला जातो. संध्याकाळी पूजेला स्वच्छ कपडे परिधान करा. तुळशीचं रोप एका लहान पाटावर ठेवा. मडक्यावर उसाचा मंडप करावा. यानंतर दुसऱ्या पाटावर शालिग्रामजीची प्रतिष्ठापना करा. पाटाजवळ कलश ठेवा. कलसावर स्वस्तिक काढा आणि शक्य असल्यास तुळशीपाशी रांगोळी काढा. यानंतर तुळशीच्या रोपासमोर तुपाचा दिवा लावावा. तुळशी आणि शालिग्रामवर फुलांनी गंगाजल शिंपडा. तुळशी मातेला रुळी आणि शालिग्रामला चंदनाचा तिलक लावावा. आता तुळशीच्या रोपावर लाल ओढणी अर्पण करा आणि तिला मेकअपचं साहित्य ठेवा. शालिग्रामला पंचामृतानं स्नान घालून पिवळं वस्त्र अर्पण करावं. तुळशीला आणि शालिग्रामला हळद लावावी. शालिग्रामजी हातात घ्या आणि तुळशीच्या रोपाला 7 वेळा प्रदक्षिणा घाला. शालिग्रामजींचे पद फक्त पुरुषानं उचलावं असं मानलं जातं. तुळशी विवाहाचे सर्व विधी योग्य पद्धतीनं पार पाडावेत. यानंतर तुळशी माता आणि शालिग्रामजींची आरती करावी. लग्न पूर्ण झाल्यावर त्यांना नैवेद्य द्यावा आणि लोकांमध्ये प्रसादाचं वाटपही करावं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.